श्री ज्ञानेश्वरी पडिलियात ये ठाई मग कल्पिताही उकलू नाही येणेचे पतन कुलक्षयी अर्जुन म्हणे. देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजुनीवरी त्रासून उपजे. हृदय वज्राचे हे काय ऐकिजे अवधारी पा. अपेक्षिजे राज्यसुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणताही देख अव्हेरुना. जे हे वडील सकळ आपुले वधावया दीठी सुदले. सांग पा काय थेकुले घडले आम्हा. यदीमाम अप्रतिकारम अस्त्रम शस्त्र पाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युम तन्मे क्षेमतरम भवेत. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे. जे शस्त्रे सांडूनी सहावे बाणयांचे तयावरी होय जितुके. ते मरणही वरिनिके परी येणे कल्मेशे चाड नाही. ऐसे देखुनी सकळ अर्जुन आपुले कुळ मग म्हणे राज्य हे केवळ निरय भोगू. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुनः सांख्ये रतोपस्थ उपाविशत्. विसृज्य सशरं चापं शोकसंविक्रमानसः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुनविषादयोगो नामः प्रथमोऽध्यायः. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलला समरी. संजयो म्हणे अवधारी धार्तराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरिता गंभीरू आला. तेथ उडी घातली खाला राथोनिया. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वता होय उपहतू. का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनू. नातरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे. मग आकळूनी कामे दिनू कीजे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. तिसे जेथ रहंवरू त्यजिला तेणे. मग धनुष्यबाण सांडले न धरिता अश्रुपात आले. ऐसे एके राया वर्तले संजयो म्हणे. आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सखेत पार्थू. कवणे परी परमार्थू निरूपिल. ते संवित्सर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. राम कृष्ण हरी. इति श्री ज्ञानदेव विरचिताय भावार्थदीपिकाय प्रथमोऽध्यायः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा. संजय उवाच तं कथा कृपविशिष्टाम् अश्रुपूर्णकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थू तेथे शोककुल रुदना ते करीतू असे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत. तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण जळे झळंबले नातरी अभ्रवाते हाले. तैसे सदिरपरी विरमले हृदय तयाचे. म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला. जैसा करदमी रूपला राजहंस. तयापरी तो पांडुकुमारू महामोहे अति जर्जरू. देखोनी श्री शांगधारू काय बोले. राम कृष्ण हरी.